नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा, मूळव्याध, जुनाट सर्दी, दमा, स्त्रियांच्या समस्या, त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा. संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे, व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. संपर्क 9823 08 23 96. संपर्क 9823 08 23 96. महान गानगुरू उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील 6 वर्षे परभणीत संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. महोत्सवाचं हे 7वं वर्ष असून यावर्षी उस्ताद गुलाम रसूल यांच्या शिष्या नलिनी बिडकर, वीणा मांडाकळीकर आणि इतर शिष्यगण गानसेवा अर्पण करून महोत्सवाला सुरुवात करणार आहेत. शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी महागामी गुरुकुल पार्वती दत्ता यांच्या शिष्या ओडिसी नृत्य सादर करणार आहेत. पंडित प्रभाकर कारेकरांचे शिष्य पंडित सुनील कुलकर्णी यांचं गायन तसेच धारवाडचे सुप्रसिद्ध गायक पंडित कुमार मुडूर यांच्या गायनानं पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पंडित कृष्णेंद्र वाडीकरांचे शिष्य रोहन गावडे यांचं गायन, प्रबोध जोशी व्हायलिन आणि निरंजन भालेकर बासरी यांची जुगलबंदी होणार असून समारोहाची सांगता सायली तळवलकर यांच्या गायनानं होणार आहे. देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीनं मागील 7 वर्ष मराठवाड्यात विविध ठिकाणी शास्त्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. सेलू, जालना, फुलंब्री, शेंदूरवाडा, परभणी येथील महोत्सवासोबतच अंबडच्या शतकपूर्ती संगीत महोत्सवाच्या आयोजनातही प्रतिष्ठान आपलं योगदान देत आहे. प्राचीन वास्तूच्या परिसरात संगीत महोत्सवाचं सादरीकरण ही एक अतिशय वेगळी चळवळ प्रतिष्ठानच्या वतीनं चालवण्यात येते. मासिक संगीत सभेचं आयोजन देखील सुरू करण्यात आले आहे. उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल संगीत महोत्सवाला रसिकांनी, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावावी असं आवाहन संयोजकामार्फत करण्यात आलं आहे. महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे असंही कळवण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.